बाटली का बाटली राजकारण फुटली, बाटली का बाटली राजकारण फुटली, ऊस घेताना लाज नाही वाटली, बाटली का बाटली राजकारण फुटली, ऊस घेताना लाज नाही वाटली, बाटली का बाटली राजकारण फुटली, ऊस घेताना लाज नाही वाटली. जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, लोकशाही राजाभाऊ साठ्यांचा जय असो, राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जय असो. जय जवान जय किसान, वकील आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, वकील आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, कोण म्हणता देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणता देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, बाटली का बाटली राजकारण फुटली, ऊस घेताना लाज नाही वाटली, बाटली का बाटली राजकारण फुटली, ऊस घेताना लाज नाही वाटली, बाटली का बाटली राजकारण फुटली, ऊस घेताना लाज नाही वाटली, बाटली का बाटली राजकारण फुटली, ऊस घेताना लाज नाही वाटली, बाटली का बाटली राजकारण फुटली, ऊस घेताना लाज नाही वाटली. जय जवान जय किसान, साखर पैशांना करायचं काय खाली मुंडकं वर पाय, साखर आयुक्ताचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय, साखर आयुक्ताचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय, सहकार मंत्र्याचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय, सहकार मंत्र्याचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय, सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय, सरकारचं करायचं काय खाली मुंडकं वर पाय. शेतकरी तुडीचा शेतकरी तुडीचा शेतकऱ्यांना उसाच्या जिल्हाधिकारी साहेब सुनलं साखर आयुक्त सुनलं वकील सुनलं शाह सुनलं फडणवीस सुनलं शिंदे सुनलं पवार सुनलं जिल्हाधिकारी साहेब सुनलं साखर आयुक्त सुनलं वकील सुनलं शाह सुनलं फडणवीस सुनलं शिंदे सुनलं शिंदे सुनलं पवार सुनलं जिल्हाधिकारी सुनलं साखर आयुक्त सुनलं हा भाग वेगळा कलेक्टर मोदी असू कोणी असू हा शेतकरी आहे. शेतकरी वर्गासाठी तुम्हाला ती खुर्ची दिलेली ही खुर्ची तुम्हाला ऐका ही खुर्ची शेतकरी वर्गासाठी दिलेली आहे, सर्वसामान्याला न्याय देण्यासाठी दिलेली आहे. आणि तुम्हाला तुमच्या समोर आम्ही न्याय मागायसाठी आलो. आमची विनंती आहे आमचं काय तुम्हाला घेणं नाही, आमचं आम्हाला काही बाकी तुम्हाला काही बोलायचं नाही. बघितलं ना सकाळी 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत भेटायसाठी सकाळी 11 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत बसतो. यांना सर्वसामान्याला भेटायला वेळ नाही. एखादा आमदार मंत्री संत्री आलाय ही खुर्ची सोडून तिथपर्यंत पाडतात. आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी बरं मग साहेब आपण चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे का नाही निघाला पाहिजे का नाही. तुम्ही तुमच्यातले 15 लोक जा आणि खाली नाही तुमचा विषय भाऊ खाली या. माऊली भाऊ आम्ही वर जाऊन काय बोलायचं त्यांना तुमच्याकडे सगळं काय काय ऐका कोण किती आंबड तालुक्यातले किती लोक आहे आंबड मध्ये हातावर करा. 2च पाठवा म्हणा गेवराई तालुक्यातले किती आहे हे आम्ही प्रॉपर्टी विकून आपण 2 आठवड्यात हे सगळे पैसे शेतकऱ्यांचे पैसे देऊ. राहिलेले पैसे पुढच्या 2 आठवड्यात म्हणजे याला
एक महिना म्हणजे दोन ह्या आठवड्यांची पुढचे 2 आठवडे म्हणजे याला महिना दीड महिना जाणार आहे सगळे पैसे आपल्याला. परंतु हे पैसे येण्याचा मार्ग तर मोकळा झाला आपला, बरोबर आहे की नाही? याच्या अगोदर आपला मार्ग मोकळा नव्हता, बरोबर? हे पैसे बुडालेले होते, ध्यानात घ्या. याला वाचा फुटली, किमान हे पैसे कागदावर आले आणि ते पैसे देण्याच्या मार्गाने वाटचाल चालू झाल्या. तरी सुद्धा मी साहेबाला भेटलं, साहेबाला विनंती केली की बाबा ही जी RRC ची कारवाई आहे ही 2 आठवडे तुम्ही आम्हाला देताय, या 2 आठवड्यात त्यांची काय त्या अनुषंगाने आज माननीय जिल्हाधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. सदर चर्चेच्या अनुषंगाने माननीय साखर आयुक्त यांचे पत्र दिनांक 22/5/2026 चे पत्र त्यानुसार विशेष लेखा परीक्षण वर्ग 1 सहकारी संस्था साखर छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या 15/6/2026 रोजीच्या पत्रानुसार दिलेल्या मालमत्तेच्या अनुषंगाने तात्काळ लिलावाची प्रक्रिया करून संबंधित शेतकऱ्यांना थकबाकीची रक्कम पुढील 2 आठवड्यात अदा करण्याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल. हाच शब्द आपल्याला महत्वाचा होता. 2 आठवड्यानंतर कारवाई करून तर देणार आहे. म्हणजे ते शब्द सगळे याच्यात होते, हे महत्वाचे होते की 15 दिवसात 2 आठवड्यात आणि शेतकऱ्याच्या खात्यात पैसे वळले, तात्काळ कारवाई करणं हे महत्वाचं. त्यासाठी आपण ते पत्र घेतलेलं आहे. पुढच्या 2 आठवड्यामध्ये हे पैसे आपले जे काय येतील ते घेऊ, पुढच्या 2 आठवड्यात राहिलेले पैसे घेऊ. जर नाही झालं तर तुमच्यात ताकद असली पाहिजे पुन्हा आंदोलन करण्याची आणि आवाज द्यायला का उभा राहणे. हे विस्तार पैसे अंदाजे आम्हाला जी म्हणजे ऐकून माहिती त्याच्याप्रमाणे 21.5 कोटी रुपये बाकी आहे. परंतु जिल्हाधिकारी साहेबांनी हे सांगितलं की आज 13,000 काही कोटी साखर आहे आणि 2,000 टन मोलेसेस आहे, काही बैलगाड्या ती विक्री करून त्या पैशातून समप्रमाणात सगळ्यांना पैसे देण्यात येते FRP-नुसार 2124. आणि कारखान्याच्या चेअरमननी शेतकऱ्यांना 2800 रुपये बिल अदा केलेले, फक्त बिलं म्हणजे काही पैसे वगैरे नाही दिले, बिलं दिले. परंतु आता कायदेशीर 120 रुपये म्हणजे सरकारच्या हाताने देणं, तर त्याच्यातही जे काही पैसे उपलब्ध होते तेवढे देऊ असं 15 दिवसात आश्वासन जिल्हाधिकारी साहेबांनी दिले. बाकीचे पैशाचे आता पुन्हा नवीन तरतूद व संचालक मंडळ असेल, अजून काही त्या सचिन गाय शुगरकडे प्रॉपर्टी असेल ती शोधून ती पुन्हा विक्री करता येईल का हे कायदेशीर बघून ती विक्री पैसे अदा केले जाते. आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही शासनाकडे असं काही कसं व्यवहार करा, शासन तर कशालाही निधी देतोच ना, मग शेतकऱ्यासाठी काही निधी उपलब्ध करून द्या अशी आम्ही त्यांना विनंती केली. मग त्यांचं म्हणणं काय आलं कलेक्टर साहेबांचं की तुम्ही मग कसं लेखी पत्र द्या आम्हाला, ते मी वर पाठवतो. म्हणजे ते कागदी घोडे नाचवायचं, बाकी काय विषय नाही. समाधान नाही झालं, पण आता नाविलाज आहे आमचा. काय म्हणते फुल नाही, फुलाची पाकळी गव्हाणे घेऊन आम्ही त्याच्यावर चालू समजा जे काय होईल 8-15 दिवसात जे पैसे येतील त्याच्यावर आमचं बाकी काय आमचं समाधान नाही, आम्ही बिलकुल समाधान नाही. त्याच्याबद्दल वाद करावंच लागेल, पर्यायच नाही. संत एकनाथ साखर कारखाना जो सचिन गायळ शुगर इंडस्ट्रीला चालवायला दिलेला आहे, या कारखान्याकडे आमची 1 जानेवारी 2026 पासून तर आजपर्यंत ज्या शेतकऱ्यांचा ऊस गेला कारखाना बंद होईपर्यंत तोपर्यंत पूर्ण बाकी शिल्लक आहे. आज आम्ही त्या निमित्तानं गेल्या 2-3 महिन्यापासून आंदोलन करतोय. साखर सहसंचालक, साखर आयुक्त यांच्याकडं आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडं या निमित्तानं आज आमची माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यासोबत एक मिटिंग झाली. या मिटिंगमध्ये असं ठरलं का सचिन गायळ शुगरकडं आज जी 13,000 पोते साखर शिल्लक आहे आणि 2,000 टन मोलेसिस शिल्लक आहे, काही ज्या गाड्या आहेत ऊस वाहतुकीच्या त्याला जेटी म्हणतात त्या जेटी शिल्लक आहे, याचा लिलाव येत्या 15 दिवसात होईल आणि मग 15 दिवसानंतर शेतकऱ्याच्या खात्यात एक पैसे मिळतील असं आशयाचं पत्र ते आम्हाला देऊ लागलेले आहे. पुढची बाकी चल आणि अचल संपत्ती जी सचिन गायळ यांची स्वतःची असेल किंवा त्यांच्या जे डायरेक्टर बॉडी यांची असेल हिचा ते लिलाव करणार आहे आणि तेही सुद्धा पुढच्या 15 दिवसात ते पेमेंट देणार आहे असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं. त्या माध्यमातून आज आम्ही समाधानी जरी नसलो तरी आज शेतकऱ्याच्या पदरात त्याच्या कष्टाचे काहीतरी पडतोय याचा एक आम्हाला थोडा आनंद झालेला आहे.
एका आज आमच्या एका डोळ्यावर आनंद आहे आणि एका डोळ्यावर अश्रू आहे. याचे दोन वेगवेगळे कारण आहेत. माझं नाव पवन सुभाषराव शिसोदे, मुक्काम पोस्ट ढाकेफळ, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजी.